डे स्कूल इन्व्हेस्टिचर सेरेमनीसाठी मंचकावर उपस्थित असलेल्या आपल्या सगळ्यांच्या आवडत्या बडे मॅडम, बडे सर काही आज येऊ शकलेले नाही आहेत. मला खरं तर त्यांना भेटायची खूप इच्छा आहे. अधिक नव्यानेच कार्यभार स्वीकारलेली त्यांची मुलगी पवार मॅडम, पाटील मॅडम आणि तुमच्या सगळ्यांचे आवडते महेंद्र सर, तसंच तुम्हाला ज्यांनी खूप कडक शिस्त लावलेली आहे ते भूषण सर आणि उर्वरित सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो, आपण आज इथे कार्यक्रम यासाठी घेतलेला आहे की पावसाची चिन्ह वाटत होती, परंतु बघा काय आश्चर्य, पाऊस तर नाहीच पण चांगलं ऊन पडलेलं आहे. नवजीवन शाळेवरती जबरदस्त निसर्गाची कृपा आहे असं म्हटलं तर ते अयोग्य ठरणार नाही. नवजीवन शाळेने बडे सरांनी हा जो मला सन्मान दिलेला आहे, इन्व्हेस्टिचर सेरेमनीमध्ये सहभागी होऊन आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करण्याचा, त्यासाठी सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. ज्या काही कारणासाठी मला पाचारण करण्यात आलेलं आहे त्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की मी काही अनुभव तुमच्या समोर सादर करावे ज्या योगे आपल्याला प्रेरणा मिळेल. प्रेरणा यासाठी की आयुष्यात हा देश जर सुस्थितीत चालवायचा असेल, प्रगती पथावर न्यायचा असेल आणि जगात खऱ्या अर्थाने आदर्श म्हणून जगासमोर उभं राहायचं असेल तर त्यासाठी आपण जसं म्हणतो देश म्हणजे देशातली नद्या नाले, डोंगरदऱ्या, झाडं झुडपं नव्हे, तर देश म्हणजे देशातील माणसं. आणि ही माणसं जर योग्य पद्धतीने त्यांचं कल्टिवेशन केलं गेलं नाही, त्यांची निर्मिती केली गेली नाही, त्यांच्यामध्ये बुद्धिमत्तेसोबतच संस्कार जिरवले मुरवले निर्माण केले नाहीत, तर ही माणसं जगापुढे आदर्श ठरू शकणार नाही. देशाने फक्त भूतकाळाच्या वैभवामध्ये गौरवामध्ये जगू नये, तर वर्तमानाचा योग्य वापर करून चांगल्या प्रकारचं भविष्य निर्माण करावं. गेले 2 तास आपल्या सोबत या अत्यंत महत्त्वाच्या वार्षिक समारंभामध्ये सामील झाल्यानंतर प्रामाणिकपणे मी आपल्याला सांगू इच्छितो की उद्याचा महान भारत निर्मितीचं स्वप्न आपल्याकडे पाहिल्यानंतर माझ्या मनात साकार झालेलं आहे.
अशा प्रकारे विद्यार्थ्यांचं जर कल्टिवेशन केलं गेलं, कल्टिवेशनच्या संदर्भात आपल्या देशाचे संविधानकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे की कल्टिवेशन इज द अल्टिमेट एम ऑफ ह्युमन एक्झिस्टन्स. त्याचं कल्टिवेशन कसं झालंय यावरती अवलंबून असतं. कल्टिवेशन होत नाही, ते करावं लागतं आणि ते करण्यासाठी संस्था असावी लागते आणि त्या संस्थेसोबतच संस्थेच्या चालकांच्या मनामध्ये हे कल्टिवेशन करण्यासाठीच्या काय संकल्पना आहेत यावरून ते कल्टिवेशन प्रभावी ठरतं. आपल्या सगळ्यांकडे विद्यार्थी बंधू भगिनींकडून कडे पाहिल्यानंतर आणि विशेष म्हणजे अत्यंत प्रामाणिकपणे समर्पित पद्धतीने, मी समर्पित यासाठी म्हणतो की शिक्षकाने नोकरी म्हणून कधीही शिक्षकी पेशा स्वीकारू नये. शिक्षक जर समर्पित नसेल तर तो आदर्श विद्यार्थी निर्माण करू शकत नाही. आणि इथे जर आपण पाहिलं, पाटील मॅडम, पवार मॅडम, भूषण सर आणि महेंद्र सर यांच्याकडे पाहिल्यानंतर समर्पित शिक्षक म्हणजे मला काय म्हणायचंय याचा अर्थ आपल्याला लागू शकेल. कोणत्याही कामामध्ये कसल्याही प्रकारचं मनामध्ये शंका न ठेवता, संदिग्धता न बाळगता झोकून देण्याची प्रवृत्तीच आदर्श विद्यार्थी निर्माण करू शकतो आणि ती तुमच्या नवजीवनच्या शिक्षकांमध्ये आहे. कारण त्या प्रकारची प्रेरणा त्यांनी बडे सर आणि बडे मॅडम यांच्याकडून घेतलेली आहे. आपली नव्या दमाची त्यांची मुलगी भविष्यामध्ये कधी जर मला यायची संधी मिळाली तर कदाचित इन्व्हेस्टिचर सेरेमनीसाठी त्या सगळ्या प्रकारच्या या समर्पित शिक्षकांकडून कार्यवाही करून घेऊन एक आदर्श वस्तुपाठ निर्माण करतील. माझ्या मनामध्ये अजिबात शंका नाही. ज्या प्रकारे कुठल्याही प्रकारचा इगो न बाळगता, माणसाचा सगळ्यात मोठा दुश्मन बडे मॅडम अहंकार असतो आणि ज्यांच्यामध्ये अहंकार असतो मला प्रकर्षाने जाणवतं, ज्यांच्यामध्ये न्यूनगंड असतो त्यांच्यात अहंकार असतो. अहंकार हा न्यूनगंडातून येतो. याविषयी फार अतिशय महत्वाचं असं एक कवन आहे. मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो. अशा प्रकारे आपल्या या नव्या दमाच्या भावी प्रमुख तरुणीमध्ये मला जाणवलं. मी ऑब्झर्व करत होतो. माणसं वाचायची मला सवय आहे. पोलीस खात्याने ते मला शिकवलं. माणूस वाचायचा, पुस्तकापेक्षा माणूस वाचायचा. चांगला असेल प्रोत्साहन द्यायचं, खराब असेल तर दोष देताना मागे पुढे बघायचं नाही. कारण त्याने सुधारायचं कधी, त्याची शाळा कधीतरी झाली पाहिजे ना. आणि ती शाळा करण्याची ज्या क्षणाला तुम्हाला वाटतं की आवश्यकता नाही, मला करावी लागणार नाही, त्या क्षणाला समजायचं की आपल्याला हे मिळालेलं व्यक्तिमत्व भविष्यामध्ये निश्चितच
आपल्या नवजीवन संस्थेला ऊर्जितावस्था प्राप्त करून देईल हे पाहिल्यानंतरचा माझा आनंद तुमच्यात सामील झाल्याचा आज द्विगुणित झालेला आहे। मी आल्या दोन गोष्टी प्रकर्षाने पवार मॅडम, पाटील मॅडम आणि महेंद्र सर यांना सांगितल्या की सरधोपट बायोडेटा वाचून दाखवणे तो सरधोपट पद्धतीनेच केला जातो आणि तो नुसता वाचून दाखवण्याच्या ऐवजी आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून जे आलेले आहेत त्यांच्यातल्या कोणत्या गुणांना अधोरेखित करणं गरजेचं आहे आणि कोणत्या गुणांचं वर्णन टाळणं गरजेचं आहे हे ज्या ज्या संस्थांमध्ये मी जातो, खरं तर मी बायोडाटा त्यांना पाठवत नाही, पण माझ्या मुलाने पाठवून दिला। मुलांना विश्राम मध्ये उभं राहायला सांगा, कारण मी पोलीस खात्यातला माणूस। विश्राम, कारण कधीही मुलांना सावधान मध्ये उभं करायचं नसतं, सावधान मध्ये माणसाला चक्कर। महत्वाचं जे आहे तुमच्यामध्ये फक्त फिजिकल डिसिप्लिन महत्वाची नाहीये, ती कधीही बाणवता येते, परंतु तुमच्यामध्ये मानसिक आध्यात्मिक डिसिप्लिन असणं अत्यंत गरजेचं आहे। या देशामध्ये सध्या खरं तर सर्वदूर इंटरनेटचा इतका सुळसुळाट झालेला आहे आणि ते उघडल्यानंतर त्यात काही आदर्श मिळेल असं मला वाटत नाही। माझ्यासारखा माणूस ठरवू शकतो काय घ्यावं काय घेऊ नये, पण ही संस्कारक्षम मन जी आहेत त्यांच्या समोर जे येतं ते घेत असतात। म्हणजे खरं तर त्यावरती एखादी रेग्युलेटरी अथॉरिटी असावी, परंतु ती रेग्युलेटरी अथॉरिटी जशी नाही, जसं जगामध्ये सरकार नाही, देयर इज नो वर्ल्ड गव्हर्नमेंट, मग प्रत्येक देशाने आपण सार्वभौम आहोत, आपण योग्य पद्धतीने राहिलं पाहिजे, वागलं पाहिजे, पण तशा प्रकारे घडताना दिसत नाहीये आणि हे सगळं इंटरनेटद्वारे रोजच तुमच्या समोर येतं। खरं तर माणूस चुकीच्या गोष्टीकडे फार लवकर आकर्षित होतो, कारण त्यातून तो एंटरटेन झालेला। आताची जी काही आपण माध्यम बघतो त्या माध्यमांचा विचार केला तर त्यांनी एक महत्वाची बाब आपल्या समोर आणली पाहिजे, ज्याला म्हटलं जातं इन्फोटेनमेंट। नुसती एंटरटेनमेंट काहीच कामाची नाही, त्यासोबत माहिती असावी, इन्फॉर्मेशन असावी। बघा आता आपल्याला घडवणारं जे चित्रपटांचं माध्यम आहे, सिरियलचं माध्यम आहे, त्यांच्यावरती कसल्याही प्रकारचं नियंत्रण नाही। मग ते जर तुम्हाला काही गोष्टी अनियंत्रित दाखवत असतील तर त्याचं करेक्शन कुठे करायचं? कारण ही माणसं, हे मुलं पुढे मोठी होऊन तरुण झाल्यानंतर पोलीस या नात्याने जेव्हा आमच्या समोर त्यांच्यातल्या अबनॉर्मॅलिटीज मुळे त्यांना आणलं जातं, तेव्हा मला सातत्याने हे वाटलेलं आहे की हे कुठेतरी रेग्युलेशन माझ्याकडे येण्या अगोदर व्हायला हवं। मग जर माध्यम आपल्याला योग्य त्या गोष्टी शिकवणार नसतील, देणार नसतील, दाखवणार नसतील, आपल्यावरती बिंबवणार नसतील, तर ज्या चुकीच्या गोष्टी मनावरती बिंबवल्या गेलेल्या आहेत त्याचं करेक्शन कोणी करायचं? त्याचं करेक्शन कुठे करायचं? आपल्यामध्ये उपस्थित झाल्यानंतर सगळ्या शिक्षकांचे मी आभार मानेन, त्याहूनही संचालक मंडळाचे आभार मानेन, बडे सर आणि बडे मॅडम आणि आपल्या तरुण ताई यांनी आपल्याला ज्या प्रकारे तयार केलेलं आहे शिक्षकांना, तुम्ही निश्चितपणे सर्व शिक्षक वर्ग नवजीवन विद्यालयाचा एका आदर्श पद्धतीने
जे मीडियाने नुकसान केलेलं आहे त्याचं करेक्शन करू शकाल, माझ्या मनात काहीही शंका नाही. आणि अन्य सगळ्या शाळांनी, सगळ्या कॉलेजेसने नवजीवन शाळेचा हा आदर्श वस्तुपाठ गिरवावा. खरं तर तुम्ही हे कशा प्रकारे केलंय, मी बडे सरांना यासाठी भेटू इच्छितो की हे कुठेतरी ग्रथित होणं गरजेचं आहे की तुम्ही कसं केलं, कसं मिळवलं, या पातळीपर्यंत कसं आणलं. आणि या पातळीपर्यंत देशभराच्या अन्य संस्थांमध्ये, देश थोडा वेळ दूर ठेवू, महाराष्ट्राच्या अन्य संस्थांपर्यंत पोहोचवण्यासाठी जर आपलं तशा प्रकारचं एखादं ग्रथित केलेलं पुस्तक असेल, व्हिडिओ असेल, कारण आता व्हिडिओ जास्त चालतो पुस्तकापेक्षा, तर त्यातून अन्य शाळांना हे कळू शकतं की मीडियाने नुकसान केलेल्या तरुण पिढीला दुरुस्त करण्यासाठी, त्यांच्या करेक्शनसाठी नक्की कशा प्रकारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं याचा एक वस्तुपाठ जर लिखित स्वरूपात किंवा व्हिडिओच्या स्वरूपात असेल तर मला निश्चित खात्री आहे की या देशाची तरुण पिढी घडवण्यासाठीचा आदर्श वस्तुपाठ जो या शाळेतून निर्माण होईल त्यातून ही चांगली, सजग, सुदृढ आणि देशाचं चांगल्या प्रकारे नेतृत्व करणारी पिढी घडेल आणि त्याद्वारे देश ऊर्जितावस्थेला निश्चित पोहोचेल, माझ्या मनात काही शंका नाही. आपण मला आज या शाळेच्या इन्व्हेस्टिचर सेरेमनीच्या निमित्ताने सगळ्या मुलांना टोप्या घालण्याचं काम दिलं, कारण मी आता स्वतःची टोपी काढलेली आहे. पोलीस खात्यातून रिटायर झालो त्या दिवशी टोपी उतरवली, पण तुम्हाला सगळ्यांना टोप्या घातल्या. टोप्या घातल्या म्हणजे चुकीच्या अर्थाने घ्यायचं नाही. आपण म्हणतो ना त्याने मला टोपी घातली, तसं घरी जाऊन सांगू नका की एक सर आले होते त्यांनी आम्हाला टोप्या घातल्या. तुमच्या डोक्यावरती तुम्ही चांगल्या प्रकारे काम करावं म्हणून जी बांधणी केली जाते त्या बांधणीमध्ये टोपीचं अनन्यसाधारण महत्व आहे. कारण टोपी नसताना बिना टोपीचा सॅल्यूट करायचा नसतो. मी इथे विद्यार्थ्यांकडे बघत होतो की टोपी घातल्यानंतर त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं बळ संचारलं होतं. आणि मार्च करताना सुद्धा भूषण सर आपण फारच मेहनत घेतलेली आहे. भूषण सर फार जास्त कडक नाही आहेत ना, म्हणजे आपली झोप उडत नाही ना रात्री भूषण सर स्वप्नात येऊन. तसे कडक असतील तर मला सांगा, कारण माझं ते ऐकतात. मी त्यांना सांगेन की सर एवढे कडक राहू नका. विद्यार्थ्यांच्या सोबत राहताना आपण जितके मनमिळावू असतो तितके त्याचे सद्गुण वृद्धिंगत होतात. भूषण सर, महेंद्र सर, पवार मॅडम, पाटील मॅडम, आपण सगळे या दृष्टिकोनातून विद्यार्थी वर्गाशी वागाल. ज्या प्रकारे बडे सर आणि बडे मॅडम यांचं स्वप्न साकारण्यासाठी त्यांनी जी मेहनत घेतलेली आहे तीच पुढे घेऊन जाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्याला सदिच्छा देतो आणि माझे 2 शब्द इथेच संपवतो. जय भारत.